नमस्कार, माऊळ सत्य लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याबरोबर अशी पिढी ज्या पिढीने टिपनळीचं पाणी पाहिले, आपल्यावर अशी पिढी ज्या पिढीनं डोक्यावरती वाहून सरपण आणले, अशी पिढी ज्या पिढीनं गावऱ्या थापल्यात आणि चुलीवरती स्वयंपाक केला आहे. खरं तर ही पिढी आता वृद्धपकाळाकडे झुकली. या सगळ्या पिढीत आताची काय परिस्थिती आहे, पाण्याबद्दल त्यांचं काय मत आहे, गॅसबद्दल त्यांचं काय मत आहे, हे सगळं समजून घेऊ. मावशी, तुम्ही डोक्यावरती पाणी वाहिलं? हा, डोक्यावर पाणी वाहिलं बाबा, दरी खरीचं, आणि ते पण लांब कोसाचं पाणी. आणि आता नळ आलं. बरं. मग आता चुली पुढे नळ आहेत, संडासात नळ आहे, बाथरूममध्ये नळ आहेत. आता नाचुनांचं सुख आहे त्यांना. आम्ही काढलं दुःख पहिलं. एवढं फाटी पण वाहिली. फाटी कुठून कुठून आणली फाटी? डोंगरावून आणली. कोणत्या डोंगरावर? ह्या डोंगरावरून. कोणता डोंगर? तुमचं नाव काय? माझं नाव चंद्रभागा गणपत शिंदे. गावाचं नाव? वडेश्वर. वडेश्वर. टिपनळी होती का त्यावेळेस? मग टिपनळ नव्हती, मग काय होतं? टिपणून पाणी कुठून आणायच्या? तळ्यावर. आपल्या ठोकळवाडीच्या? ठोकळवाडीच्या. डॅमून पाणी आणलं? डॅमून. आता? आता नाही, आता घरात पाणी. सुनंदी पण आणलं? सुनंदी पण आणलं असेल ना? सुनांनी पण आणलं, पण नाचून आणलं नाही. आता त्यांची मिजाच आहे. बर. पहिल्या पिढीने काम केलं, दुसऱ्या पिढीने तेच काम केलं, तिसऱ्या पिढीला मात्र सुखाबाचे दिवस आले. हर घर जल, हर घरी पाणी, जी जलजीवन मिशन योजनेचे काम आहे, त्या कामासंदर्भातले हे सगळ्या वयस्कर त्यांनी कष्ट केले, पण त्यांच्या मुलालेकरांना, सोनाबाळांना सुखाचे दिवस आलेत हे देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. काय सांगाल? आम्हाला आता सगळं व्यवस्थित आहे, पाणी येतं आहे, परत सगळ्या सुविधा ज्या चालू आहेत, काय नाही काय हे मिळतं आहे, योजना मिळतात, आणि खासदार साहेब देतात काय नाही काय योजना. मंडप झाला, परत हे झालं, मंदिर झालं, परत भूमिपूजन झालं, ह्याचं रस्त्याचं कामं झाली. त्यामुळं भरपूर कामं चालू आहेत आणि करतात पण. आणि आता गॅसविषयी म्हटलं तर गॅस पण आता दारात येतात, गाडी येते दारामध्ये, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही, चालूच आहेत आपले. आणि तुम्ही काही वर्ष डोक्यावरती? हो, आणलं ना. पर सटवायवाडीच्या ह्याच्यापासून आणलं, सुरवंतळ्यापासून फाटी आणली आम्ही. सुरवंतळ्याच्या डोंगरात तुम्ही आणली ना फाटी आणली? हो. त्यानंतर काही वर्ष तुम्ही गॅस इथून टाकवेला किंवा टाकवेला नेत होतो, कामसेटला नेत होतो, गाडीवरती न्यायचे, तिथं जाऊन उभं राहायला लागायचं, बसायला लागायचं. मग गाडी आली की मग भरून घ्यायचे, मग घरी यायचं, तर अख्खा दिवस पूर्ण जायचा. आता दारात गाडी येते, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आता बटन दाबलं की गॅस चालू. दारात गाडी असली, घरातच आहे म्हणलं तरी चालेल. आता साधारणतः वर्षामध्ये तुम्हाला सरपण परवडायचं की गॅस परवडतात? गॅस आता महिन्याला एक गॅस लागतोच. पण कष्ट कशात होते? सरपण आणण्यात कष्ट होते की कष्ट सरपण आणण्यात होणार ना. गौऱ्या पण तुम्ही थापले असतील? गौऱ्या थापल्या, अजूनच थापितो थोड्याफार, आपल्या शेक बी करायला थंडीच्या दिवसामध्ये, बंब पेटवायला लागलं तर. नाहीतर मग विटर आहेत, आता हे आहेत, गिजर आहेत, वेगवेगळी सोयी आता वेगवेगळ्या सुविधा आहेत. आणि तुम्ही कधी डोक्यावर पाणी आणलं का? आणलं ना. किती लांबून? 1.5 किलोमीटर जायला लागायचं हे मे महिन्यापर्यंत. ठोकळवाडी डॅमच्या वरूनच? ठोकळवाडी डॅमवरूनच. तुम्ही सांगा बरं. आम्ही पण पाणी आणलं. आणि सरपण आम्ही नाही आणलं सरपण म्हणायला, पण आमच्या घरातली सगळी सरपण आणायची, हे करायची. आणि आता काय, गाडी दारात येते गॅसची, गाडी जायचं, पैसे द्यायचं, गॅस घ्यायचा. जरी भाकरी करताना गेला ना तरी लगेच आणता येतोय. आता काही अडचण नाही. तुम्हाला काय वाटतं, हे गॅस, हे सगळ्या सुविधा कोणी उपलब्ध करून दिल्या असतील? हे आपलं मोदी साहेबांनी हे दिलं, त्यांनी हे करून. पण आता ते मोदी साहेबांचा गॅस आहे आमच्याकडे, आणि आपला दुसरा पण आहे, दोन्ही आहेत आमच्याकडे गॅस, त्यामुळं काय अडचण येत नाही. आता निवडणूक आली, तुम्हाला काय वाटतंय, मोदी साहेब परत पंतप्रधान होतील? होऊ द्या ना परत पंतप्रधान. त्यांनी काय कुणाचं वाईट केले तेव्हा? तुम्हाला वाटतं का होतील? हा, होतील का? होतील ना. तुम्ही सांगा तुमचं काय? होतील ना, कारण त्यांनी भरपूर कामं केली. सगळं जिथल्या तिथं लोकांना गॅस दिले, काय नाही काय, परत पैसे शेतकऱ्यांना पैसे पाठवतात, काय नाही करतात सुविधा.
गोरगरिबांना परत वयस्कर माणसांना पैसे मिळतात 2,000 रुपये महिन्याला 2 महिन्याला. त्यामुळं लोकांना बरं वाटलंय मोदी साहेबांबद्दल. बरंचसाच हो. फायदा सुटलाय. कारण काय ते माग ते फुकाटचं काय धान्य ते आजार नव्हता का निघाला तेव्हा. कोरोनाच्या काळामध्ये. ते दारात गाड्या यायच्या लोकांना मिळायचं. अडचणी बाबा पार चहा किट पावडरीपासून मिळाली. ते किट चहा पावडरीपासून सगळं मिळायचं. त्यांनी चांगलं सुधारणा केली सगळ्या जनतेची म्हणायला. चांगलं मग केलं. ते निवडून आले पाहिजेत. मोदी साहेब तिसऱ्यांदा निवडून आले पाहिजे असं तुम्ही सांगताय. बारणे साहेब तिसऱ्यांदा देखील उभे राहिलेत. येणार ना, ते पण येणार. त्यांनी पण भरपूर कामं केल्यात. त्यामुळं बारणे साहेब सुद्धा निवडून येणार. खरं तर ही घराघरामध्ये असलेली चर्चा आपल्याला ऐकायला मिळते, पाहायला मिळते. कोरोनाचा काळ असेल किंवा त्यानंतरच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील, ह्या सगळ्या व्यक्तिगत योगाच्या लाभाच्या योजना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्यात आणि हे सर्वसामान्य जनतेच्या मनातले सगळे भाव या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळत आहेत. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.